नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 26 ऑगस्ट 2024 ते 1 सप्टेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी, या आठवड्यात नवीन कौटुंबिक संबंधित जबाबदारीमुळे आपल्या सर्व योजना विस्कळीत होऊ शकतात. यावेळी आपण स्वतःला घरगुती कार्यात अडकल्यासारखे वाटेल, जेणेकरून आपण कदाचित असेही विचार करू शकता की आपण इतरांसाठी जास्त करता आणि आपल्या स्वतःसाठी कमी करत आहे. यामुळे थोडा राग आपल्या स्वभावात देखील दिसू शकतो. तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विकाराने आराम मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक मेहनत सोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल. या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तर या कालावधीत आपल्याला धीराने चालण्याची आवश्यकता असेल, कारण योग बनत आहेत की या आठवड्यात तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल आणि छोट्या छोट्या बोलण्यावरूनही तुम्ही तुमच्या वर्गमित्रांशी भांडू शकता. या सप्ताहात तुमच्यामध्ये धार्मिक प्रवृत्तीचा विकास होईल. या कारणाने तुम्ही आपल्या जवळच्या आणि मित्रांसोबत काही धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाण्याचा प्लॅनही करू शकता, जिथे तुम्हाला कोणी संत पुरुषाचा आशीर्वाद मिळू शकेल. यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात मानसिक शांतता प्रदान होईल. या राशीतील जे जातक व्यवसाय करतात त्यांना या सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापासून सावध राहावे लागेल, कारण केतू देव तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असतील. एकूणच पाहिल्यास गुरुग्रह तुमच्या 8व्या भावात होण्याच्या कारणाने पैशाच्या बाबतीत वेळ चांगला आहे, परंतु तुम्हाला स्वतःला सावध ठेवून थोडी अधिक सतर्कता ठेवण्याची आवश्यकता राहील. उपाय: नियमित ओम भार्गवाय नमःचा 24 वेळा जप करा. वृश्चिक राशी, या आठवड्यात कुटुंबातील सदस्य घरात काही बदल करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत घरात हा बदल आपल्या आवश्यकतेने खूप भावनिक बनू शकतो. यावेळी आपण आपल्या खास लोकांसह आपल्या भावना व्यक्त करण्यात सक्षम असाल. यामुळे तुम्हाला खूप सुखाची प्राप्ती देखील होईल. तुमच्या राशीच्या 4थ्या भावात शनी ग्रहाची उपस्थिती असल्याच्या कारणाने या गोष्टीची शंका आहे की तुम्ही आपला निष्काळजीपणा ठेवून कार्यक्षेत्र संबंधित काही महत्त्वाचे कागदपत्र हरवून द्याल. यामुळे तुमची बरीच कार्य मध्येच अडकू शकतात. या कारणाने शक्यता आहे की तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्याकडून बऱ्याच मोठ्या कामांची जबाबदारी घेऊन कुणी अन्यला दिली जाऊ शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात इच्छित परिणाम मिळू शकतात. आठवड्याच्या सुरुवातीला काही अतिरिक्त मेहनतीने काम केले तर आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला बरेच शुभ व अनुकूल परिणाम मिळतील. या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या आरोग्याला घेऊन अधिकच चिंता करू नका. या सप्ताहात बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात बसलेले असल्याने तुम्हाला उत्तम नफा होण्याचे योग बनत आहेत. या कारणाने तुम्ही आपल्या नफ्याचा मोठा हिस्सा संचय करण्यात यशस्वी राहाल. तुम्ही या अतिरिक्त धनला कुठल्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करून
आपले भविष्य सुरक्षित करू शकता. उपाय: नियमित ओम भौमाय नमःचा 27 वेळा जप करा. धनुराशी: या आठवड्यात व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यापाराशी संबंधित कोणतीही गोष्ट शेअर करणे टाळले पाहिजे, कारण आपल्याला हे समजले पाहिजे की आपली योजना प्रत्येकासह शेअर करणे देखील कधी-कधी आपल्याला मोठ्या अडचणीत आणू शकते. तुमचे राशी भविष्य हे सांगते की ते विद्यार्थी जे कुठल्याही स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये आहेत त्यांना या सप्ताहात यश प्राप्ती होईल. या सप्ताहात तुमच्या आरोग्य संबंधित काही समस्या येऊ शकतात, यामुळे यात्रा करणे तुमच्यासाठी ठीक नसेल. अशात सर्वात अधिक तुमच्या आरोग्याला महत्त्व देऊन यात्रा करणे टाळा. आर्थिक पक्षाच्या क्षेत्रात या सप्ताहात तुम्हाला खूप विचार करण्याची आवश्यकता असेल, कारण राहू देव तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात असतील. कारण योग बनत आहेत की तुम्हाला जुन्या गुंतवणुकीने धनलाभ होईल, परंतु तुम्ही दुसऱ्यांच्या गैरगरजेच्या मागणीला पूर्ण करून कारण नसताना आपले धन खर्च कराल. यानंतर तुम्हाला भविष्यात समस्यांचा सामनाही करावा लागेल. म्हणून दुसऱ्यांना न बोलणे यावेळी तुम्हाला सर्वात अधिक आवश्यकता असणार आहे. उपाय: नियमित ओम बृहस्पते नमःचा 21 वेळा जप करा. मकर राशी: या आठवड्यात कौटुंबिक जीवनात सध्या सुरू असलेल्या तणावामुळे आपली एकाग्रता वाया जाऊ देऊ नका. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की प्रत्येकाच्या जीवनात एक वाईट टप्पा येतो आणि हा वाईट टप्पा मनुष्याला सर्वात जास्त शिकवितो. म्हणूनच संकटांनी कंटाळून निराश होऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा जीवनाचा धडा घेण्याचा प्रयत्न करणे आणि शिकणे चांगले. या सप्ताहात तुमच्या वाणीमध्ये कठोरता पाहिली जाईल, ज्यामुळे तुम्ही कार्यस्थळी बेकार गोष्टीवरून दुसऱ्यांसोबत वाद करताना दिसाल. याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या प्रतिष्ठेवर पडेल आणि सोबतच यामुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये पुढे जाण्यात सहकर्मींचे योग्य सहयोग प्राप्त करण्यातही समस्या येईल. या सप्ताहात तुम्ही जीही मेहनत कराल, तुम्हाला त्यानुसारच यशस्वी फळांची प्राप्ती होईल. मकर राशीतील जातकांसाठी शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात उपस्थित असतील आणि अशात या सप्ताहात ऑफिसचा तणाव तुमचे आरोग्य खराब करू शकते. यामुळे तुम्ही स्वतःला आपल्या कामाच्या प्रती केंद्रित करण्यातही पूर्णतः असमर्थ असाल. अशात वेळ पाहताच स्वतःला तणावापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या जातकांचा स्वभाव वर्तमानात जगणारा आहे. उपाय: शनिवारी दिव्यांगांना दही भात दान करा. कुंभ राशी: या आठवड्यात आपल्याला घरी अनेक समस्या हाताळण्यास खूप अडचण येईल. अशा परिस्थितीत आपणास वाटेल की बरेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत, ज्यामुळे तुमचे मन निराश होईल. करिअर राशी भविष्याच्या संकेतानुसार जर तुम्ही पेशावर खेळणे जोडलेले आहे आणि कुठल्या चांगल्या नोकरीमध्ये कार्यरत आहे, तर हा सप्ताह तुमच्यासाठी बराच महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण या काळात तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जाण्यात बऱ्याच संधी मिळण्याचे योग बनत आहेत. आरोग्याच्या बाबतीत या सप्ताहात तुम्हाला लहान मोठ्या समस्या होऊ शकतात, परंतु काही मोठे आजार या काळात दिसत नाहीत, म्हणून तुम्ही बरेच आनंदीही असाल. तरीही तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रती कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही केला पाहिजे आणि वेळोवेळी योगाभ्यास, ध्यान आणि व्यायाम करत राहिले पाहिजे.
केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात असतील आणि अशात या आठवड्यात तुम्हाला जास्त खर्च करण्याचे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी आपण घरातील वडीलधाऱ्यांकडून आर्थिक समस्याविषयी सल्ला घेतला पाहिजे. उपाय: नियमित ओम शनैश्चराय नमःचा 11 वेळा जप करा. मीन राशी. पेशावर जीवनात पाहिले असता या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळी खूप सकारात्मक परिणाम मिळतील. शक्यता आहे की ज्या प्रमोशनची तुम्हाला बऱ्याच काळापासून इच्छा होती ती तुम्हाला या सप्ताहात आपल्या मेहनतीने प्राप्त होऊ शकेल. तथापि यासाठी तुम्हाला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समक्ष आपल्या इच्छा ठेवण्याची आवश्यकता असेल. आपल्या शैक्षणिक राशी भविष्याला जाणले असता स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षेत यश मिळेल. या काळात तुम्ही निरंतर आपल्या जीवनशैलीमध्ये सुधार कराल. शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात असतील. या सप्ताहात गुरु ग्रह तुमच्या राशीच्या 3ऱ्या भावात बसण्याच्या कारणाने तुमच्या घरात कोणी पाहुण्यांचे आगमन होऊ शकते आणि ते तुमच्यासाठी चिंतेचे कारण असेल. कारण त्यांची खातिरदारी करण्यात बराच खर्च लागू शकतो. तुम्हाला या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की काम टाळल्याने कुणाचे भले होत नाही. मग ते कार्य कुटुंबातील असो किंवा इतर कुठलेही. कारण या सप्ताहात पूर्वीचे बरेच इतर कामे एकत्र होतील. याला पूर्ण करणे नंतर तुम्हाला चिंतित करू शकते. उपाय: नियमित ओम हनुमंते नमो मंत्राचा 11 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.